महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। मग आता सध्या विधानसभा निवडणूक आहे, कुणाला मतदान ते? आपल्याला संभाजी भैया पाटलाला। कारण काय, आपला ऊस त्यांनी कारखाना चालू केले, मला एवढा आनंद आपला, त्याच्यामुळे आम्ही सगळे त्यांच्याकडे। हे आंबुलग्याचा कारखाना चालू होण्यापूर्वी ऊस तुमचा दुसऱ्या कारखान्याला वेळेवर जात होता का नाही? वेळेवर जात नव्हता हो साहेब। हा, आता ही चालू झाले म्हणून आम्हाला चांगली सुविधा लाभली आहे म्हणून तुम्हाला म्हणाला। म्हणजे संभाजीराव पाटलामुळेच ऊस ते वेळेवर चाललाय। हा, आणि भाव वाढ काही ऊसाला? भाव वाढ ऊसाला तर आता त्यांनी दिल्यातच एक्स्ट्रा यंदा। हा, हा, आमदार संभाजीराव पाटलांनाच आमदार करायचं ह्या बारला पण। मग विधानसभा निवडणूक आहे, आपलं हे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर कडून काही गावात विकास कामे झाल्यात का नाही तुमच्या? झाल्या की बक्कळ झाल्यात काम। आता मतदान कुणाला आहे? यंदाच आहे संभाजीराव पाटलांना। नरसिंह भोसले। मग आपलं आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून संभाजी भैया मग काय ओके, एकदम ओके। मग काही विकास काम केलेत का गावात? भरपूर कामं केलेत। कशा कशा झाल्यात काम? गावामध्ये रोड हा, पुरा काम आपलं झाले आहे। त्याच्यामुळं पाणी रस्ता झालाय त्यांच्यामुळेच। हम्म दोन्ही बी तरी पण दोन्ही झाले। हम्म बोला, मग संभाजीराव पाटलांनाच निवडून द्यायचे ह्या बारला पण? 100%। हा, हा, अजून ती लाडकी बहीण हा, हा। योजना त्यांनी ती राबवली। मोठ्या संख्येनं महिलांना भेटलाय का लाभ बहीण लाडकीचा या गावात? सर्व भेटलाय, संभाजीराव पाटलाच्या प्रयत्नातून? सर्वांना भेटलाय। हा, त्याच्यामध्ये काही वाद नाही, पुरा भेटलाय। हा, पुरा भेटला। संभाजीराव पाटलांनी आमच्या गावचा फक्त विकास केला आहे, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ।